चराचरी शरण शरण एकनाथा पायी माता ठेवतसे शरण शरण हनुमंतात्मानो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा भज धावया सुभटा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसर्गवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो बने निवृत्तिदासो अवतार रे ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम भास्कर कल्याण मूर्ती ओम नमो सच्चिदानंद रूपा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या अभंगामध्ये आज आपण या ठिकाणी प्रामाणिक वृक्षप्रेमी आणि हरिभक्त परायण आमचे मित्र वारकरी संप्रदायातील अतिशय उत्कृष्ट असं ज्यांचं नाव आहे तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे असे आमचे आबाश्री महाराज काकडे आणि त्यांचे वडील हरिभक्त परायण गुरुवर्य या ठिकाणी अशोक महाराज काकडे यांच्या निवासस्थानी आबाश्री महाराजांचे आई वडील हे काशी क्षेत्रामध्ये या ठिकाणी शंभू महादेव यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलेले आहे। जोपर्यंत आपल्याला हात पाय आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे तोपर्यंत तीर्थाला जायचं चुकायचं नाही असं तुकोबरायांनी सांगितलं। त्याप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या प्रारंभामध्ये आहे असे आमच्या आबाश्री महाराजांचे आई वडील अशोक महाराज आणि त्यांच्या सुविध पत्नी यांना योग आला ज्यावेळेस आले देवाजीच्या बरा तेथे कोणाचे चालेला हरिचंद्र ताराराणी वाई ढोंगागरी पाणी याप्रमाणे या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला परमेश्वर परमात्मा बोलवतो त्याच वेळेस आपलं जाणवतं। आपण कितीही म्हणलं मी काशी या क्षेत्रामध्ये जाईल आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी काशी एक क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला दर्शन झाल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो। म्हणून त्या ठिकाणी आपले बरेचसे लोक मोक्ष प्राप्त करण्यासाठी काशी या क्षेत्रामध्ये जातात। त्याप्रमाणे असे आबाश्री महाराजांचे आई वडील गेलेले आहेत आणि तसेच त्यामुळे आपण या ठिकाणी प्रवचन रूपी शेवटा घेतलेला आहे। कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ज्यांच्या जीवनामध्ये अखंड चिंतन हे फक्त भगवान परमात्म्याचंच आहे आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करतात त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी जाऊन आलेले आहेत आणि त्या